नशीबवान या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत वासंती आता इथे एका नदी तलावावर आलेली असते आणि ते म्हणजेच की अंगद महाजन आणि देवकी महाजन यांचं पिंडदान करण्यासाठी गेली 25 वर्ष ती पिंडदान प्रत्येक वर्षी न चुकता करत आलेली असते। पण आतापर्यंत पिंडदानाला कावळा काही शिवलेला नसतो, पण आज हा खरंच मुहूर्त घडून आलेला असतो। कारण इथे अंगद आणि देवकीची जी मुलगी आहे गिरिजा, तिच्या हातूनच आता हे पिंडदान योगायोगाने होत असतं आणि म्हणूनच इथे कावळा शिवणार असतो। त्याचबरोबर आपण पाहतो की आता देवकी नमस्कार करते आणि म्हणते, अंगद दादा आणि देवकीताई, इथे दरवर्षीप्रमाणे मी न चुकता पिंडदान करत आलेली आहे। यावर्षी तरी कमीत कमी आशा आहे की तुम्ही नक्कीच याल आणि पिंडदानाला शिवाल आणि हे पिंडदान यशस्वी होईल म्हणून। तेवढ्यातच आकाशातून कावळ्यांचा कावकावा ऐकायला येत असतो। पाहता पाहता कावळा इथे जमिनीवर येतो आणि इथे कावळा पिंडदानाला शिवलेला असतो। खरं पाहायला गेलं तर ही खूपच मोठी आश्चर्याची गोष्ट असते, ती म्हणजेच की वासंतीसाठी। कारण हे कसं घडलं, एवढे दिवस झालं मी हे सगळं काही करत आलेली आहे, पण आतापर्यंत असं कधीच झालं नाही। आज काय झालं असेल नेमकं? इथे अंगद दादाची आणि त्याचबरोबर देवकीताईंची मुलगी मी सुखरूप पोहोचवली होती आणि त्याचबरोबर 25 वर्षानंतर आज इथे पिंडदान यशस्वी पार पडलं आहे। हे कसं आहे? म्हणजेच बहुतेक तुमच्या मुलीचाच हात इथे लागलेला असावा की काय? आज तुमची मुलगी तुमच्या समोर आलेली असावी की काय, असंच वासंतीला वाटत असतं। ती भरल्या डोळ्यांनी गिरिजाकडे पाहते। गिरिजा सुद्धा अगदीच एक आपुलकी असते तिला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये, नकळतपणे ती तिथपर्यंत पोहोचलेली असते। इकडे कावळा पिंडदान शिवलेला असतो, त्याचबरोबर वासंतीला आनंद झालेला असतो। इकडे गिरिजेच्या कानामागची जी तुळशी पानाची खूण आहे ती सुद्धा दिसत असते। जी छोटूशी छकुली होती तिच्या कानाच्या उजव्या कानाच्या पाठीमागे तुळशीचं पान आहे, तेच सेम तुळशीचं पान इथे गिरिजेच्या कानामागे सुद्धा आहे। हे देवी आईचा संकेत आहे म्हणावं लागेल। आणि इथे गिरिजाचा हात लागल्यामुळेच आता हे पिंडदान यशस्वीरित्या पार पडलं आहे हे तर इथे दिसून आलेलं आहे आणि त्यामुळेच आता वासंती आनंदात असते। आज 25 वर्षाचं तिचं फळ इथे आता फळाला मार्गाला लागलेलं असतं आणि तेव्हा गुरुजी तिथे येतात आणि गुरुजी सुद्धा म्हणतात, खरंच वहिनी, आज 25 वर्ष झालं तुम्ही एवढं सगळं काही दरवर्षी न चुकता करत आहात, पण आज हे सगळं काही यशस्वीरित्या पार पडलं आहे आणि आज इथे पिंडदान पार पडलेलं आहे। तर आपण दुसऱ्या बाजूला सुद्धा पाहत असतो की नागेश्वर सुद्धा असंच काहीसं घरामध्ये करत असतात। खरं तर नागेश्वर आणि वासंती ह्या दोघांनाही पूजा करायची असते, पण वासंती तिथे नसते। वासंती इकडे अंगद आणि देवकीचं पिंडदान करायला गेलेली असते आणि त्यामुळे नागेश्वरला एकट्यालाच ती पूजा करावी लागत असते। आता धावतच त्यांचा मॅनेजर येतो आणि मॅनेजर आल्याबरोबरच इथे नागेश्वरला सांगत असतो, तो म्हणतो की आपला जवळपास 2.5 करोड रुपयांचा दारूचा माल पकडला गेला आहे। ही गोष्ट नागेश्वर ऐकतो आणि त्याच्या हातामध्ये असलेलं जे पाण्याचं एक कळशी असते तीच खाली पडते आणि पाण्याची कळशी खाली पडल्याबरोबरच आता ती कळशी पूर्ण वाहवत वाहवत जिथे त्यांची पूजा सुरू असते, होम हवन सुरू असते, त्या हवनातच हे पाणी सांडलं जातं। आता हवनात पाणी पडल्यामुळे ती पूर्ण आग इथे विझलेली असते, हवन पूर्ण विझून गेलेला असतो। तर आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो, आज गिरिजाचा वाढदिवस असतो, परंतु तिने आता मोनूसाठी एक छान येलो रंगाचा टी शर्ट आणलेला असतो। मोनू इथे बाहेरच मंदिरामध्ये खेळत असतो आणि तेव्हा ती त्याला आवाज देते। मोनू धावतच तिथे येतो आणि तो म्हणतो, अगं ताईडे, तुझा वाढदिवस आहे आणि तू माझ्यासाठी शर्ट आणलास। तेव्हा लगेचच गिरिजा त्याला तो शर्ट घालून पाहते आणि म्हणत असते, खरंच कमाल दिसतोयस रे तू मोनू। आणि तेव्हा तो म्हणतो, थांब मी जरा आरशात बघतो। तिथेच बाजूला असलेल्या गाडीच्या आरशामध्ये मोनू स्वतःला पाहतो आणि अगदीच केसावरून हात फिरवत असतो। आता इकडे तो म्हणतो, चल मग आता तुला सुद्धा आपण छान ड्रेस घेऊयात, आज तुझा वाढदिवस आहे ना। तेवढ्यातच गिरिजा म्हणते, नाही रे, माझा वाढदिवस असला म्हणून काय झालं, पण आज माझ्या मोनूला वाढदिवस आहे माझा, पण आज माझ्या मोनूला इथे मला ड्रेस घ्यायचा होता ना, म्हणूनच मी आता इथे त्याला ड्रेस घेतला आहे।
असं म्हणूनच एकदमच कॉलर टाईट करत असतो तो म्हणजे मोनू. तेव्हा इथे आता गिरिजा त्याला म्हणते, खरं सांगू का रे मोनू, जेव्हा जेव्हा तू असा आनंदात असतोस ना तेव्हा तेव्हा मला माझं बालपण आठवतं. आणि खरंच तुझा असा हसरा चेहरा पाहिला की मला खूप आनंद होतो. असं दोघं जण बोलत असतात. तेवढ्यातच एक भरधाव वेगाने एक कार जाते आणि त्या खड्ड्यातूनच त्या कारचं टायर जातं आणि पुन्हा सगळा त्या खड्ड्यातलं चिखल पाणी मोनूच्या अंगावरती पडलेलं असतं. त्याचबरोबर गिरिजा जोरातच ओरडते, डोळे बंद करून गाडी चालवताय का? एवढ्या जोरात ओरडत असते की समोर गाडी चालवत असलेली उर्वशी, म्हणजेच की इथे आपल्या रुद्रप्रतापची आत्या आणि नागेश्वरची बहीण उर्वशी, ती इथे आलेली असते. आणि तेव्हा गिरिजा एवढ्या मोठ्याने ओरडलेली असते की लगेचच उर्वशी गाडी रिव्हर्सने घेऊन येते. मोनू म्हणतो, बघ ना ताई, ती गाडी रिटर्न येत आहे. आणि तेव्हा उर्वशी गाडीतून खाली उतरते आणि इथे गिरिजाशी वाद घालायला सुरुवात करत असते. आता स्वतःच्याच गाडीने इथे मोनूचा सगळा शर्ट खराब केलेला असतो, पण तरीसुद्धा इथे ती गिरिजाला खूप काही गोष्टी बोलत असते. समोर येऊन उभी राहते आणि म्हणत असते, काय गये, काय म्हणालीस तू? तेव्हा गिरिजा म्हणते, काय म्हणालीस म्हणजे काय म्हणालीस? एकतर त्याच्या नवीन टी शर्टवरती तुम्ही असा चिखल उडवला, मग राग येणार नाही का? तेव्हाच उर्वशी म्हणते, राग येतोय तुला? आणि तेव्हा मोनूकडे पाहून बोलत असते, काय रे, नवीन टी शर्ट घालून असं चिखलामध्ये खेळायला तुला कोणी सांगितलं? तेव्हा गिरिजा म्हणते, रस्त्यावरील कुत्र्यांवर जर चिखल उडाला तर ती कुत्री भुंकत बसत नाहीत, लायकीत राहायचं. तेव्हाच आता गिरिजाला राग येतो. गिरिजा म्हणत असते, काय बोलताय तुम्ही? आम्ही माणसं आहोत, कुत्री नाही. आणि तुमच्या गाडीनं इथे माझ्या मोनूच्या अंगावरती चिखल उडवला आहे आणि तुम्ही म्हणताय की लायकीत राहायचं म्हणून. तेव्हाच आता गिरिजा म्हणत असते, हे असं बोलायची पद्धत तुमच्याकडे आहे का? आणि एकतर स्वतः चिखल उडवलाय आणि वरून वाद घालताय. तेव्हाच आता उर्वशी म्हणते, फक्त चिखल उडवलेला आहे, ह्या मुलाला उडवलं नाहीये, समजलं तुला? असं म्हणता क्षणी आता गिरिजाला प्रचंड राग आलेला असतो. लायकीत राहायचं, समजलं? ह्या भाषेमध्ये माझ्याशी बोलायचं नाही. असं म्हणून गिरिजा आता स्वतःच्या पर्समधले काही पैसे काढते आणि त्यानंतर म्हणते, तुमच्या अशा ह्या भिकारड्या लोकांसाठी मी चिल्लर ठेवते. हे घे, चांगला डिटर्जंट घे आणि ह्याच्या शर्टवरचे आणि थोबाड्यावरचे डाग सगळे धुवून काढ, समजलं? आणि लायकीत राहायचं. असं बोलल्यानंतर उर्वशी लगेचच तिथून जायला निघत असते. तेवढ्यातच गिरिजा तिला म्हणत असते, ओ एक मिनिट थांबा. असं गिरिजा म्हटल्याबरोबरच ती तिथे बाजूला पडलेला एक भला मोठा दगड हातामध्ये उचलते. आता गिरिजाला असं वाटत असतं की हिला तर चांगलाच धडा शिकवावा, पण उर्वशी खूप घाबरलेली असते. उर्वशीला असं वाटतं की आता ही माझी गाडीच तोडते की काय, गाडी जर तोडली तर खूप जास्त मोठं नुकसान माझं होऊ शकतं. म्हणून ती तिला म्हणत असते, प्लीज नाही नाही, माझी गाडी तोडायची नाही. पण आता गिरिजा कसल्याच क्षणाचा विलंब न करता लगेचच तिथे असलेल्या त्या खड्ड्यातील पाण्यामध्ये जोरातच दगड टाकते आणि दगड टाकल्याबरोबर लगेचच आता पूर्ण उर्वशीच्या अंगावर चिखल उडालेला असतो. उर्वशी पूर्ण चिखलाने माखलेली असते. ती तर माखतेच, सोबतच तिची कार सुद्धा चिखलाने माखलेली असते. तिथं जमलेली सगळी लोक आता उर्वशीवर हसत असतात. हसत असताना तिचा प्रचंड अपमान इथे झालेला असतो. मोनू तर अगदीच दात काढून म्हणत असतो, बरं असंच पाहिजे, हे सगळं तुमची हीच लायकी आहे. माझ्या अंगावर चिखल उडवला होता ना, आता कसं वाटतंय तुम्हाला? आता इकडे उर्वशीला राग आलेला असतो, तो म्हणजेच की गिरिजाचा. ती गिरिजाकडे आग ओकत असलेल्या डोळ्यांनीच पाहत असते. तेव्हा ती तिला म्हणत असते, हाऊ डे यू, आणि तू हे चांगलं केलेलं नाहीयेस. मी कोण आहे हे माहिती नाहीये तुला. तू हे खूप चुकीचं वागलेली आहेस. मी सोडणार नाहीये तुला. तेव्हाच गिरिजा म्हणत असते, तुम्ही कोण आहात हे मला माहिती नाहीये, पण तुम्ही एक माणूस म्हणून कशा आहात हे मला चांगलंच कळलं आहे. असं म्हणून मोनूला जे तिने पैसे दिले होते ते ती पैसे घेते आणि लगेचच आता उर्वशीच्या हातावर ठेवत असते आणि म्हणत असते, घ्या एखादी चांगली डिटर्जंट पावडर घ्या आणि हे कपड्यावर जे डाग लागलेत ना ते धुवा, आणि जमलं तर तुमच्या मनाचे जे विचार आहेत किंवा तुमचा जो स्वभाव आहे तो सुद्धा थोडासा धुता आला तर नक्कीच धुवा. आणि काळजी करू नका, एक्स्ट्राचे पैसे मी तुम्हाला दिलेत, हे पैसे माझ्या कष्टाचे आहेत, समजलं? हे तुमच्या चांगलेच उपयोगी येतील. असं आता ती इथे बोलत असते. बघा जमलं तर तुम्हाला. चल रे मोनू,
असं म्हणूनच आता गिरिजा मोनूचा हात पकडते आणि तिथून निघून जाण्याचं काम करत असते। आता उर्वशीला तर प्रचंड राग आलेला असतो। ती विचार करत असते, काही जरी झालं तरी सुद्धा मी ह्या मुलीला अजिबात सोडणार नाही। ह्या मुलीनं माझ्यासोबत पंगा घेतलेला आहे। ती तिथून निघून गेल्यानंतर ती म्हणत असते, मी उर्वशी आहे, कोणाचीही उधारी कधीच बाकी ठेवत नाही, ती व्याजासकट वसूल करते आणि तू तर माझा अपमान केलेला आहेस, ह्या अपमानाचा बदला मी घेतल्याशिवाय राहणार नाही। तू कोण कुठची मुलगी आणि आज माझा असा अपमान तू केलेला आहेस, हे तुला खूपच जास्त महागात पडेल, असं उर्वशी इथे बोलत असते। त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे दुसऱ्या बाजूला नागेश्वर खूपच जास्त चिडलेले असतात। वासंतीने जाऊन इथे अंगद महाजन आणि त्याचबरोबर देवकी महाजनचं इथे पिंडदान केलेलं असतं, त्यामुळे ते चिडतात। जेव्हाच वासंती घरी येते तेव्हाच आता नागेश्वर तिचा हात पकडतात आणि बेडरूम मध्ये घेऊन आलेले असतात। हो सोडा ना, काय करताय, माझ्या हाताला लागले, माझा हात दुखतोय, प्लीज सोडा ना, असं वासंती म्हणते। पण नागेश्वर म्हणतो, दरवर्षी मी तुम्हाला समजावतोय पण दरवर्षी तुम्ही माझं काहीच ऐकत नाही। पुन्हा पुढच्या वर्षी उठून त्या अंगदचं आणि देवकीचं इथे पिंडदान करायला जाताय। इथे तुमचं कुंकू शाबूत राहावं, तुमच्या कुंकावर कुठलीही गदा विघ्न येऊ नये म्हणून आम्ही इथे पूजा करत होतो आणि तुम्हाला इथे तिकडे पिंडदान करायची पडली होती। जर तुम्ही आमच्या रुद्रच्या आई नसतात ना तर कधीच तुमचा 13वा घातला असता आणि तुमच्या 13व्याचं जेवण अख्ख्या गावाला घातलं असतं, समजलं तुम्हाला। तेवढ्यातच मागे रुद्र आलेला असतो। इकडे रुद्र आलेला असतो तेव्हाच इथे वासंती जोरात ओरडत असते। आता रुद्र लगेचच म्हणत असतो, आबा आईसाहेब तुम्ही ठीक आहात ना? तेवढ्यातच आता इकडे नागेश्वर लगेचच बोलण्याचा टोन बदलत असतात। ते म्हणतात, अहो किती वेळा सांगितलंय तुम्हाला मालकीनबाई, नीट चालायचं, नीट धडपडायचं नाही, व्यवस्थित चालायचं, असं म्हणून विषयाला बगल देत असतात। तर आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की आता गिरिजा आणि मोनू घराकडे आलेले असतात। तेव्हाच मोनू म्हणतो, अगं ताई हे डाग सगळे निघून जातील ना ग? तेवढ्यातच गिरिजा म्हणत असते, नको काळजी करूस, सगळे डाग निघून जातील, मी करेल त्याला व्यवस्थित आणि धुण्याचा प्रयत्न करेल, तू नको काळजी करू। पण आता समोर पाहतात तर इथे दरवाजा उघडा असतो। अरे अगं ताई दरवाजा उघडा असतो, असा कसा उघडा, चल लवकर, चल पटकन, असं म्हणूनच ते आता धावत जातात। तर इकडे आपण पाहतो की आता रुद्र विचारत असतो, काय झालंय आई, ठीक तर आहे ना? तेव्हाच आता नागेश्वर म्हणतात, अहो चिरंजीव नका काळजी करू, तुमच्या आईसाहेब ठीक आहेत, आम्हाला पण त्यांची थोडीफार सेवा करू द्यात। तेव्हा रुद्र म्हणतो, नाही मी बघू का आईला, आई मलम वगैरे लावून देऊ का? तेवढ्यातच आता नागेश्वर म्हणतात, नाही नाही त्याची काही गरज नाही, आम्ही आहोत ना, आम्ही त्यांची व्यवस्थित काळजी घेऊ, तुम्ही नका काळजी करू। तेवढ्यातच दारामध्ये मोठ्याने जोरातच गाडीचा हॉर्न वाजल्याचा आवाज त्याला ऐकायला येतो आणि तेव्हा हॉर्न वाजल्याचा आवाज ऐकायला आल्याबरोबर तो म्हणत असतो, बहुतेक आत्या आली, असं म्हणून बाहेर धावतच निघालेला असतो। तर आपण पाहतो की इकडे गिरिजा आणि मोनू घरामध्ये येतात। तेव्हाच आता मोनूचे बाबा इथे दारू पिऊन इथे पडलेले असतात। इकडे हे असं कसं आणि त्याचबरोबर हे दारू पिऊन इथे कसे आले असा प्रश्न इथे तिला पडत असतो। ह्यांना तर मी गॅरेजला पाठवलं होतं, ह्यांच्यासाठी एक छान नोकरी सुद्धा शोधली होती, मग हे सगळं काय झालेलं आहे असा गिरिजा इथे विचार करत असते। अहो बाबा उठा उठा, आणि तेव्हाच इकडे दोघे जण त्याला उठवण्याचा प्रयत्न करतात। इकडे आता लगेचच मोनू म्हणत असतो, पण मला एक गोष्ट सांग तायडे, हे सगळं कसं झालंय आणि त्याचबरोबर ह्यांच्याकडे पैसे आले कुठून? तेव्हाच इथे ती म्हणते, काय माहिती रे, मी तर ह्यांना गॅरेजवर पाठवलं होतं कामासाठी। अगं तायडे जा पटकन, तुझे लपून ठेवलेले पैसे आहेत की नाही ते बघ, असं म्हणून लगेचच गिरिजा तिचे पैसे शोधायचा प्रयत्न करते। आता पैसे शोधत असतानाच तिच्या ज्या ज्या ठिकाणी पैसे होते ते सगळे पैसे तिला आहे तसेच सापडतात। तेव्हा मोनू म्हणतो, कपाट बघ। कपाट उघडायला जाते तर कपाटाला लॉक असतं। नाही रे मोनू, कपाटात सुद्धा पैसे आहे तसेच आहेत, काय झालेलं असेल, काहीच कळायला मार्ग नाहीये। आणि तेव्हाच इकडे थांब, ह्यांची अगोदर उतरावी लागेल, ह्यांना शुद्धीत आणावं लागेल, मी पाणी आणते, असं म्हणून किचनमध्ये पाणी आणायला जाते तर पाहते तर इथे गॅसची शेगडीच गायब असते। ती जोरातच ओरडते, मोनू म्हणून। तर आपण इकडे आता दुसऱ्या बाजूला पाहतो की आम्हाला काय निपुत्रिक करण्याचा तुमचा विचार आहे की काय, असं नागेश्वर वासंतीला बोलतो। तेव्हाच वासंती रडायला लागलेली असते आणि तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, भूतकाळातील हे सत्य जे आहे ना अंगद आणि देवकीचं, हे सत्य चिरंजीवाला अजिबात कधीच कळलं नाही पाहिजे, समजलं? नाहीतर तुमच्या समोर तुमच्या नरडीचा घोट घ्यायला सुद्धा मी कमी करणार नाही। आणि तसंही मला काही फरक पडत नाही, कोण आपलं, कोण परक, कोण माझं, कोण दुसऱ्यांचं, कोण रक्ताचं,
हा नागेश्वर फक्त स्वतःसाठी एकट्यासाठीच जगतो. त्याचबरोबर नागेश्वरला फक्त स्वतः एकटा असला तरी सुद्धा पुष्कळ आहे, समजलं. असं म्हणून पुन्हा तो वासंतीला धक्का देतो आणि तिथून रागानेच तडक बाहेर निघून गेलेला असतो. तर आपण इकडे पाहतो की आता उर्वशी बाहेर आलेली असते आणि तेव्हाच रुद्र तिथे येतो. आता समोर उर्वशीला पाहिल्यानंतर इथे कसं आहेस रे रुद्र, तू किती दिवस झालं मला भेटायचं होतं तुला. अगं आत्या हे सगळं काय आहे, असं तू चिखल वगैरे हे सगळं काय आहे. अरे काही नाही, मी रस्त्याने येत होते ना तेव्हाच जरा माझ्या अंगावर थोडासा चिखल उडाला. आत्या नक्की तू खरं सांगतेस ना, खरं खरं सांग. आणि तेव्हाच उर्वशीला गिरिजाने कशा पद्धतीने तिच्या अंगावर चिखल उडवला होता हे सगळं आता आठवत असतं. त्यावर रुद्र लगेचच म्हणतो, कोणती गाडी होती, आत्ताच्या आत्ता आपण त्या गाडीचा इथे शोध घेऊयात. कोणी तुझ्या अंगावर असा चिखल उडवण्याची हिंमत केली आहे हे मला इथे समजलंच पाहिजे. थांब, मी आत्ता जातो आणि अख्खं कोल्हापूर इथे पालतं घालतो आणि कोल्हापुरामध्ये शोधून काढतो. आणि तेव्हाच इथे आता ती त्याला सावरण्याचं काम करते. पण लगेचच रुद्र लगेचच मॅनेजरला सगळ्या इन्स्ट्रक्शन्स देत असतो. बरं ठीक आहे, तू पहिले फ्रेश होऊन घे. तेवढ्यातच आता उर्वशी म्हणते, ते काय आहे ना, माझी पर्स गाडीमध्ये राहिलेली आहे, मी ती घेऊन येते. तेवढ्यातच रुद्र म्हणतो, नाही तू अगोदर फ्रेश हो, मी इथे पर्स घेऊन येतो. असं म्हणून लगेचच आता रुद्र पर्स घ्यायला आतमध्ये निघून जातो. तर आपण पाहतो की आता इकडे नागेश्वर हे सगळं काही पाहत असतात. नागेश्वर म्हणतात, ए दीदीबाई दीदीबाई दीदी, तुमचं काय चाललेलं आहे हे, आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत, असं इथे आता ती बोलत असते. त्याचबरोबर पाहतो तर इकडे हे सगळं कुणी केलेलं आहे आणि त्याचबरोबर इकडे तो विचार करत असतो की नाही, ह्या सगळ्या गोष्टी खरं खरं सांग मला तुझ्या चेहऱ्यावरून तर वेगळंच दिसत आहे. त्यावरच उर्वशी म्हणते, हो दादा, इथे कोणती दीडदमडीची पोरगी, त्या दीडदमडीच्या पोरीनं हे माझ्यासोबत असं घाणेरडं केलं आहे. त्याचबरोबर अख्ख्या गावासमोर लोकांसमोर माझा तिने अपमान केलेला आहे. मी तिला सोडणार नाहीये. त्याचबरोबर नागेश्वर म्हणत असतात, काही जरी झालं ना तरी सुद्धा एक गोष्ट मात्र तू लक्षात ठेव, आणि ती एक गोष्ट म्हणजेच की ही जी तुझ्या मनामध्ये आग आहे ना, ही आग अशीच तू पेटत ठेवणार आहेस. काही जरी झालं तरी सुद्धा ही जी आग आहे ती अजिबातच तू विझू द्यायची नाही, समजलं. काही जरी झालं तरी सुद्धा इथे त्या पोरीचा बदला आपण घ्यायचा आहे. हे जे कृत्य तुझ्यासोबत केलं आहे ना त्याला चांगलाच धडा शिकवायचा आहे, समजलं. त्याचबरोबर तिने कोणाशी पंगा घेतलाय हे तर तिला माहिती नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी इथे आता ते बोलत असतात. त्याचबरोबर आपण पाहतो इकडे आता गिरिजा खूपच अस्वस्थ असते, रडायला लागलेली असते आणि रडत रडतच इकडे आता मोनू म्हणत असतो, तायडे अजिबातच आता ह्याला सोडायचं नाहीये, थांब आता, तू ह्या बापाला काही बोलत नाहीयेस ना, त्यामुळे हे सगळं असं होत आहे. अजिबातच ह्या सगळ्या गोष्टी इथे आता आपण ऐकून नाही घ्यायच्या, समजलं तुला. बघ आता काय करायचं आहे. आणि तेव्हाच लगेचच आता इकडे तो तिला उठवण्याचं काम करत असतो. मोनू म्हणत असतो, अरे उठ, मुडदा बसवल्यासारखा का असा झोपलेला आहेस. अरे आज माझ्या तायडीचा वाढदिवस आहे आणि तायडीचा वाढदिवस असताना इथे मस्त खाऊन पिऊन असा तू झोपलेला आहेस. तायडे तू प्रत्येक वेळीस ह्याला सूट देतेस ना, आणि प्रत्येक वेळी सूट देत असल्या कारणाने ह्या सगळ्या गोष्टी अशा होत आहेत. ह्या सगळ्या गोष्टी अशा इथे व्हायला नकोयत, समजलं तुला. असंच आता इथे ते बोलत असतात. त्याचबरोबर आता आपण पाहतो की इकडे मोनूला ती शांत करण्याचं काम करत असते. आता घरातील सगळी तर ह्या बाबाने विकून खाल्लेली असते आणि तेव्हाच तायडे आता काय करायचं ग, मला तर खूपच टेन्शन आलेलं आहे. तेव्हाच इथे आता ती म्हणत असते, तू नको काळजी करूस, काही जरी झालं ना तरी सुद्धा मी तुला इथे उपाशी नाही झोपू देणार. तेव्हाच इथे तो म्हणतो, पण तायडे तुझा आज वाढदिवस आहे आणि तुला सुद्धा इथे भूक लागलेलीच असेल ना ग. तेव्हाच गिरिजा म्हणते, नाही काही नाही होणार आहे, तू नको काळजी करूस. त्याचबरोबर आता आपण पाहतो की बाहेर देवी आईची अंबाबाईची मूर्ती पालखी जात असते आणि तेव्हा इथे ती देवी आईला नमस्कार करते आणि म्हणत असते, जर देवी आई तुझ्या हीच गोष्ट मनात असेल आणि तुला जर मला तिथपर्यंत घेऊन यायचं असेल तर मी ते सुद्धा करण्यासाठी तयार आहे. तर आपण आता प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की आता जो
इकडे रुद्र खूपच आनंदात असतो, त्याला गिरिजाची आठवण येत असते। तर आता प्रेक्षकांनो, उद्याच्या भागामध्ये आपण पाहत आहोत गिरिजाचा वाढदिवस हा रुद्रला समजलेला असतो आणि त्याचमुळे रुद्रने गिरिजासाठी केक पाठवलेला असतो। त्याचबरोबर आता इकडे गिरिजा विचार करत असते, हा केक माझ्यासाठी कोणी पाठवला असेल, आणि त्यामुळेच मोनू आणि त्याचसोबत इथे गिरिजा छान केक कट करत असतात। तर प्रेक्षकांनो, इकडे मात्र आता खूपच मोठा संकेत नागेश्वरला मिळालेला असतो। त्याचबरोबर उर्वशीचं सुद्धा सत्य येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण उर्वशीचा एक नवरा आहे आणि तो एका बंद खोलीमध्ये आहे। त्याचबरोबर नागेश्वरच्या आयुष्यामध्ये सुद्धा एक स्त्री येत असते। त्याचबरोबर आता ही स्त्री कोण आहे आणि त्याचबरोबर उर्वशीचं सत्य काय आहे जाणून घेऊया।